नमस्कार, मी उमा. तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट होणारी, सोपी आणि तितकीच चविष्ट अशी कांद्यांपासून एक रेसिपी दाखवणार आहे. तर बघा, मी येथे 2 कांदे घेतलेले आहेत. दोघांसाठी फक्त मी ही रेसिपी बनवत आहे. तर इथे 2 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. बघा, कांदे मी येथे बारीक असं चिरून घेतलेले आहे. बारीकही कट करून घेतलेले नाही. अशा प्रकारे मोठमोठे मी चौकोनी कांदा हा चिरून घेतलेला आहे. तर बघा, मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जितक्या गरजेचं मिरच्या हवेत तेवढ्या मी मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत. तर इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जितक्या हव्यात तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहे. त्याचबरोबर शेंगदाणे हे 2 चम्मच टाकलेले आहेत. कच्चे शेंगदाणे येथे मी टाकलेले आहेत. आता हे आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं. हे पहा, ऑन ऑफ मोडवर मी अशा प्रकारे हे वाटून घेतलेले आहे. खूप बारीकही नाही आणि खूप मोठेही नाही, अशा प्रकारे मी हे वाटून घेतले. तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी पण चालणार आहे. आज आपण कांद्याची चटणी बनवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. एकदा जर तुम्ही ही रेसिपी केलीत ना, तर उन्हाळ्यात खूप जास्त जेवणही जात नाही. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करा. 2 घास जास्तीचे जातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर बघा, कढईमध्ये तेल घालायचे गरजेनुसार. जवळपास 2 पळी इतपत मी तेल घातलं. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेल छान गरम झालं तर यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची आणि मोहरीही तेलामध्ये छान अशी फुलली तर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायचं. हळद टाकल्यानंतरच आपल्याला यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं ते सर्व यामध्ये टाकायचं. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे आपण कच्चे घेतलेले आहेत. मिरच्यांचा आणि शेंगदाण्याचा हा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतून घेत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो हीटवर आपल्याला हे चांगलं असं याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा हा पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांदा हवं तर तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता, पण असा मोठमोठा कांदा हा चिरून टाकल्याने कांदा दिसायलाही खूप छान दिसतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे कट करून घेतले. आता यामध्ये चवीनुसार 1 चम्मच मीठ टाकल्यानंतर आपल्याला चांगलं असं हे परतून घ्यायचे. बघा, माझी आजी अशी चटणी करताना अशा पद्धतीने कांदा हा चिरून टाकायची. त्यामुळे मी अशा पद्धतीने कांदा हा कट करून टाकलेला आहे. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने कांदा हा पटकन सॉफ्ट होतो. कोणतीही भाजी असू द्या, त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी किंवा पटकन मऊ सॉफ्ट होण्यासाठी मीठ हे कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर टाकायचं, म्हणजे ते पटकन सॉफ्ट होतात. म्हणून आपण कांद्यामध्ये लगेचच आपण मीठ टाकलेले आहे, कारण की ते पटकन सॉफ्ट व्हावे यासाठी. मध्ये मध्ये कंटिन्युअस मी कांदा हा चम्मचने फिरवून घेतला. बघा, अशा पद्धतीने कांदा हा मस्त परतला गेला पाहिजे. चटणी करायला खूप सोपी आहे. अगदी कमीत साहित्यात बनवून तयार होते. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. कमीत कमी वेळेत आणि घरगुती साहित्यामध्ये आपण हे झटपट कांदाची नवीन रेसिपी बनवलेली आहे. इतर मसाल्यांची यामध्ये गरज पडत नाही. हवं तर तुम्ही यामध्ये गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर घालू शकता. तर ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला खरं सांगू का, मला तर ही चटणी भातासोबत तर खूप जास्त आवडते. त्यामुळे मी नेहमी अशा पद्धतीने चटणी हे बनवत असते. थोडंसं वरून कट करून लास्टला कोथिंबीर यामध्ये मी टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने कांद्याची झटपट चटणी बनवून तयार झालेली आहे. तर आजची ही साधी सोपी आणि झटपट आपली कांद्याची चटणी ही बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडल्यास एक लाईक अवश्य करा.
अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी उमाज किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एखादा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो मिस होणार नाही, पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.